पाठ 15 आपला परिसर भाग 1. नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण फळे, भाज्या, वाहने, खेळ या विषयांचा अभ्यास केला होता. पण आज आपण एका नवीन घटकाची माहिती अभ्यासणार आहोत. या घटकाचे नाव आहे परिसर. तर मुलांनो, सर्वप्रथम आपण परिसर म्हणजे काय ते पाहूया. तर परिसर म्हणजे आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित किंवा कृत्रिम घटक म्हणजेच परिसर होय. यात दुकाने, दवाखाना, मॉल, शाळा, सांस्कृतिक भवन, रेल्वे स्टेशन, विमानतळ या सर्व परिसराचाच एक अविभाज्य घटक आहे. तर आज आपण मुलांनो, या आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये भरपूर वेगवेगळे दुकाने असतात. जसे की कपड्यांचे दुकान, औषधांचे दुकान, किराणा मालाचे दुकान, भांड्यांचे दुकान, गाड्यांचे दुकान इत्यादी. तर मुलांनो, आपल्याला जर कपडे खरेदी करायचे असेल तर आपण कपड्याच्या दुकानात जाणार ना, हो की नाही? तसेच आपल्याला जर किराणा माल घ्यायचे असेल तर आपण किराणा मालाच्या दुकानात जाणार. हे पहा मुलांनो, हे पहिले चित्र आहे. हे किराणा मालाच्या दुकानाचे चित्र आहे. तर मुलांनो, तुम्हाला तर सर्वांना माहीत असणारच ना, या दुकानात आपल्याला सर्व काही किराणा म्हणजेच आपल्या घरी लागणारे खाद्यपदार्थ मिळतात. उदाहरणार्थ डाळी, धान्य, तेल, कडधान्य इत्यादी. तर या चित्रात एक विक्रेता व एक खरेदीदार आहे. आता विक्रेता म्हणजे दुकानदार किंवा माल विकणारा आणि खरेदीदार म्हणजे माल विकत घेणारा होय. तर यावरून तुम्हाला समजले असेलच की किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या वस्तू मिळतात. तसेच आता आपण पुढील चित्र पाहणार आहोत. हे चित्र एका वस्तू भांडाराचे आहे. यालाच आपण स्टेशनरी शॉप असेही म्हणतो. तर मुलांनो, हे चित्र तर तुमच्या ओळखीचे आहे, हो की नाही? कारण तुम्ही या दुकानातून तुम्हाला लागणारे पेन, पेन्सिल, खोडरबर, वह्या, पुस्तके, पट्टी, पाटी घेत असता, हो की नाही? तुम्हाला शाळेसाठी किंवा इतर कामासाठी लागणारी वस्तू याच दुकानात मिळतात. यालाच आपण वस्तू भांडार असे म्हणतो. तर अशा प्रकारे आज आपण आपला परिसर भाग 1 यामधील किराणा मालाचे दुकान व विविध वस्तू भांडार याविषयीची माहिती अभ्यासली आहे. धन्यवाद.